नमस्कार. तर खूप जणांच्या कमेंट्स येतात की मॅडम आम्हाला आमचं वजन फास्ट कमी करायचं आहे, हा पोटावरचा फॅट कमी करायचा आहे, लवकरात लवकर फॅट कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज सांगा किंवा डाएट काय करायचं हे सांगा. तर बघा चॅनलवरती ना डाएट कसा घ्यायचा, म्हणजे डाएट म्हणजे मोठं असं काहीच नाहीये. तुम्ही जे घरातलं जेवण जेवताय ना तेच तुम्हाला पोषणमध्ये घ्यायचंय. ज्या आता बघा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत तुम्ही जे काही खाताय हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग हे जे तुमचं डेलीचं रुटीन आहे ना हे तुम्हाला व्यवस्थित तसंच 1 महिना फॉलो करायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला काहीही चिटिंग करायची नाहीये. आणि जर तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट दिसावा असं वाटत असेल तर त्यासाठी काय करायचंय, संध्याकाळचं जेवण जेवढं जमेल तेवढं लवकरात लवकर जेवा. 7च्या आधी जेवण्याचा प्रयत्न करा. 1 महिना करून बघा, बघा तुमचं वजन कसं कमी होतं की नाही. पोटावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे. थोडा वेळ द्या शरीराला, नक्की रिझल्ट दिसतो. आणि आज ज्या एक्सरसाइज सांगणार आहेत, 5 एक्सरसाइज सांगणार आहेत, सोप्या सुद्धा असणार आहेत. सुरुवातीला फक्त नवीनच असाल तर काउंटिंग कमी ठेवायचे, पण एवढे सोपे व्यायाम सांगणार आहेत की जमतील आणि तुम्ही जर केले ना तर तुम्हाला रिझल्ट सुद्धा खूप छान दिसणार आहे. त्यामुळे माझ्यासोबत हे सगळे व्यायाम तुम्हाला करायचे आहेत. या सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला 3-3 सेट मारायचे, 20-20 वेळा काउंट करून दररोज. आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला सुद्धा किती किलो वजन कमी करायचं आहे, तुम्हाला कोणता त्रास आहे हे कमेंट्स करा की त्यानुसार मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईन. तर चला, सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत तर आपल्या या पोटासाठी. बघा काय करायचंय, पायांमध्ये गॅप ठेवायचे, दोन्ही हात वरती ठेवायचे, श्वास घेत आपल्याला खाली जायचंय, हाताने आपल्या पायाच्या बोटांना टच करायचं, पुन्हा श्वास सोडत वरती यायचंय. 1 2, हात खाली टच होत नसतील तर जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचं. 3 4 5, खाली जाताय ना तर पूर्ण दाब हा तुमच्या पोटावरती येणार आहे. हात वरती स्ट्रेट करताय, हातावरचा फॅट कमी होणार आहे. 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. असं किती वेळा करायचंय, अजून तुम्हाला ह्याचे 2 सेट मारायचे. थोडा वेळ थांबा, पुन्हा अजून एक सेट मारायचा आहे. व्हिडिओ स्टॉप करा तोपर्यंत आणि 2 सेट मारून घ्यायचे. बॉडी थोडा वेळ ना 10 किंवा 20 सेकंड रिलॅक्स करा, पुन्हा दुसरा सेट. आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हा सुद्धा कशासाठी असणार आहे बघा, आपल्या पोटासाठी, आपल्या हिप्सवरचा फॅट, मांड्यांवरचा फॅट कमी करण्यासाठी. काय करायचं, इथे आपल्याला भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आणि करायचंय. दोन्ही हात आपल्याला बरोबर आपल्या शोल्डर लेवल असे ठेवायचे, भिंतीला टच करून ठेवायचे, पाय वरती उचलायचे. 1 2, जेवढा येतोय वरती तेवढा उचलण्याचा प्रयत्न करा, जेवढा वरती येतोय तेवढा. 3 4, हलकसं आपल्याला खाली वाकायचंय. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. ह्याचा पूर्ण दाब कुठे येतो माहिती आहे, पोटावरती येतो. पाठीमागे इथे मांड्यांवरचा हा हिप्सवरचा फॅट आहे तो कमी होणार आहे. खूप छान व्यायाम आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, दोन्ही हात आपल्याला असे आपले हाताचे कोपरे पकडायचे आहेत हा, आणि हात बरोबर आपल्याला चेस्टच्या समोर ठेवायचे आणि पाय आहे ना आपला क्रॉस वरती उचलायचा आहे. यामुळे काय होणार आहे बघा, पाठीमागे तुमचा हा हिप्सचा भाग स्ट्रेच होतो, पोटावरती दाब येणार आहे. इथे जे ओटी पोट खाली लटकते ना ते कमी होणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8
7 6 5 4 3 2 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. सुरुवातीला फास्ट तुम्हाला जमत नसेल ना तर सावकाश करा, चालेल, पण हे नक्की करायचे आहेत आणि मला कमेंट्स करायच्या आहेत कुणी कुणी सुरुवात केलेली आहे. बघा किती छान रिझल्ट दिसेल, नक्की दिसणार आहे. डाएट कसा करायचा ना ह्याचा व्हिडिओ पूर्ण मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जसं सांगितलंय ना तसं फक्त फॉलो करा. 1 महिना न चिटिंग करता बघा तुमचं वजन कमी होतं की नाही, नक्की होणार आहे. नेक्स्ट आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. पायांमध्ये आपल्याला जेवढं जमेल ना तेवढं गॅप ठेवायचे, हात खाली ठेवायचे. आता सुरुवातीला हात जर खाली पोचत नसतील असे ठेवा आणि केला तरीही चालेल. काय करायचंय बघा, आपला उजवा हात आपल्याला वरती उचलायचा आहे आणि हाताला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6. हात वरती स्ट्रेच करताय. इथला जो तुमचा फॅट आहे इथे चेस्ट वरचा फॅट, हातावरचा फॅट कमी होणार आहे. खाली वाकल्यामुळे आपल्या पोटावरती दाब येणार आहे. असं किती वेळा करायचंय? 20 वेळा करायचंय. अँड रिलॅक्स. रिलॅक्स होताना सावकाश व्हायचं, अजिबात घाई करायची नाहीये. आता एक शेवटचा व्यायाम आपण पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे. बघा काय करायचंय, दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आणि आपल्या पायांमध्ये आपल्याला थोडं हलकंसं गॅप ठेवायचंय आणि श्वास घ्यायचे, हात वरती, श्वास सोडत हात खाली. 1 पूर्ण पायांच्या टाचा सुद्धा आपल्याला वरती उचलायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8. जेवढी बॉडी स्ट्रेच होते ना तेवढी स्ट्रेच करायची आहे. खूप छान एक्सरसाइज आहे ही. यामुळे ना तुमच्या पूर्ण शरीरातले जे ब्लॉकेज आहेत ना ते पूर्ण ओपन होणार आहेत. अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. खूप सोपे व्यायाम होते, त्यामुळे नक्की करायचे आहेत. मला कमेंट्स करायला विसरायचं नाहीये. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.